नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एकूण 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या रोजी झाला आहे? तर आन्सर आहे 6 जून 1674 मध्ये। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला आहे? तर रायगड या किल्ल्यावरती। त्याखालचा तिसरा प्रश्न, राज्याभिषेक प्रयोग हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे? तर गागाभट्ट यांचा राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील हजर होता? याचा आन्सर आहे हेन्री ऑक्सिजन। पाचवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे किती वजनाचे होते? तर 32 मन एवढे होते। सहावा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते नाणे पाडले? तर होन नाणे पाडले। पुढचा सातवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी काय निर्माण केले? तर अष्टप्रधान मंडळ। स्वराज्याचा राज्यकारभार हा सुरळीतपणे चालावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आहे। आता अष्टप्रधान मंडळामध्ये कोणत्या पदाचे काय काम असते आणि ते पद कोणाला दिले आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आठवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? तर गागाभट्ट हे होते। नववा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या रोजी झाला आहे? तर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये। दहावा प्रश्न आहे, जिजाबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे जे उद्गार आहे ते कोणी म्हटले आहे? तर न्यायमूर्ती रानडे यांनी। 11वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरम्या डोंगरावर डॅश डॅश हा बुलंद किल्ला बांधला आहे, तर कोणता बुलंद किल्ला बांधला आहे? तर प्रतापगड हा। 12वा प्रश्न, चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती आहे? तर 640 एवढे जहाज आपल्या स्वराज्याकडे होते। 13वा प्रश्न, युरोपियांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले आहे? तर आन्सर आहे रायगड या किल्ल्याला। 14वा प्रश्न क्रमांक, शिवकालीन गणनेची सुरुवात कधीपासून झाली आहे? तर 6 जून 1674 पासून। 15व्या प्रश्नाकडे वळत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांना डॅश डॅश यांनी भारतीय आरमाराचे जनक असे म्हटले आहे? तर डॉक्टर बाळकृष्ण यांनी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले आहे कोणाला? तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना। प्रश्न क्रमांक 16वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले आहे? तर तोरणा किल्ला। आणि सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता आहे? तर तो सुद्धा तोरणा आहे। 17वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन किती मध्ये सुरतवर स्वारी केली आहे? तर 1664 रोजी। 18वा प्रश्न, शिवकालीन शिवराई नाणे हे कोणत्या धातूचे होते? तर तांबे या धातूचे होते। प्रश्न क्रमांक 19,
मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आगरे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते. 20वा क्रमांकाचा प्रश्न, कर्नाटक मोहिमेवरून किती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले? तर एप्रिल 1678 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवरून पन्हाळ्याला दाखल झाले. 21वा प्रश्न आहे, चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या किती? तर म्हणजे 361 एवढे स्वराज्याकडे त्या काळामध्ये किल्ले होते. पुढचा प्रश्न पाहत आहोत आपण 22वा. कोणत्या रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्रेच्या कैदेतून निसटले? तर 17 ऑगस्ट 1666 मध्ये. प्रश्न क्रमांक 23, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन किती मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला? तर 1669 मध्ये दाभोळ बंदरावरती ताबा मिळवला. 24वा प्रश्न, शाहिस्तेखानावर आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हल्ला केला आहे? तर 5 एप्रिल 1663 मध्ये. 25वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती? तर शाहिस्तेखानाची. 26वा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले तो काळ कोणता होता? तर तो काळ मध्ययुगाचा काळ म्हणून ओळखला जातो. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा काळामध्ये ज्या सर्व कारागिरी झालेल्या आहेत त्या काळाला मध्ययुगीन काळ असे म्हटले जाते. त्याखालचा प्रश्न क्रमांक 27वा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात विचारलं तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका आहे जुन्नर. प्रश्न 28वा, तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तर व्यंकोजी महाराज. 29वा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे? तर वडुबुद्रुक या ठिकाणी आहे आणि वडुबुद्रुक हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. 30वा प्रश्न, अफजल खानाचा वध कोठे झाला आहे? तर प्रतापगडावरती. 31वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? IMP प्रश्न आहे, तर रायगड या किल्ल्यावरती झाला होता. 32वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर शिवनेरी या किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. आणि शिवनेरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे आपण पाहिलं तर जुन्नर या तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा आहे पुणे. 33वा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? तर अष्टप्रधान मंडळामार्फत. प्रश्न क्रमांक 34वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती? तर हा IMP प्रश्न आहे. प्रथम राजधानी कोणती आहे? राजगड. 35वा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे तो छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न IMP आहे. त्याखालचा प्रश्न आहे 36वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर एक भव्य मंदिर आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे? आंध्र प्रदेश राज्यामधील श्रीशैलम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. सदोतीसावा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर होन ही नाणी सोन्याची होती आणि शिवराई नाणी ही तांब्याची होती. 38वा प्रश्न,
छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, शिवराई ही नाणी जी आहे ती तांब्याची आहे आणि होन नाणी ही सोन्याची आहे. 39वा प्रश्न, स्वराज्यामध्ये कोण प्रमुख प्रधान होते? तर अष्टमंडळामध्ये प्रमुख प्रधान म्हणून कोणाला ओळखले जात असे? तर मोरो त्रिंबक पिंगळे. प्रश्न क्रमांक 40, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? तर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्यपद यांच्याकडे दिले होते. आता अमात्याचं काम काय असतं? तर राज्याचा जमा खर्च पाहणे. 41वा प्रश्न, वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? भोर या तालुक्यामध्ये आणि जिल्हा आहे पुणे. 42वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते हे सेनापती म्हणून अष्टप्रधान मंडळामध्ये होते. आता सेनापती हंबीरराव मोहिते हा मूवी सुद्धा आहे. त्रेचाळीसवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, तोरणा हा किल्ला आहे जो त्यांनी सर्वात प्रथम जिंकला आहे. 44वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर आदिलशहाच्या. प्रश्न 45वा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले आहेत? तर छत्रपती संभाजी महाराज, जे सईबाई यांचे पुत्र होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवरती बसले आहे. 46वा प्रश्न, जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता? तर पुरंदरचा तह जयसिंह पहिला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झाला होता. 47वा प्रश्न, शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर रायरेश्वर या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती. प्रश्न क्रमांक 48, कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले आहे? तर सिंहगड हे नाव दिलेले आहे कोंढाणा या किल्ल्यावर आणि सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासल्याच्या जवळ आहे. आणि यानंतर शेवटचे आपले 2 प्रश्न आहेत. यानंतर आपण अष्टप्रधान मंडळ पाहणार आहोत. 49वा प्रश्न आहे, स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते? 370 इतके. 50वा प्रश्न, शिवरायांनी जिंकलेला तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले? तर प्रचंडगड हे नाव दिले गेले. आणि आता यानंतर आपण अष्टप्रधान मंडळ पाहणार आहोत. अष्टप्रधान मंडळामध्ये एकूण 8 पद आहेत आणि अष्टप्रधान मंडळ हे निर्माण करण्याचा महाराजांचा उद्देश काय होता? तर स्वराज्याचा राज्यकारभार हा सुरळीतपणे चालावा हा त्यामागील हेतू होता. तर प्रथम आपलं पद आहे पेशवा किंवा प्रधान असं म्हटलं तरी चालेल. तर प्रधान कोण होते? मोरोपंत त्रिंबक पिंगळे. आता प्रधानाचं काम काय असतं? तर राज्यकारभार चालवणे. दुसरे पद आहे अमात्य. अमात्य कोण आहे? तर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. अमात्याचं काम असतं राज्याचा जमा खर्च पाहणे. यानंतर तिसरे पद आहे सचिव. सचिव कोण आहेत? अण्णाजी पंत दत्तो. सचिवाचे काम असते सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. चौथ्या क्रमांकाचं पद आहे मंत्रीपद. मंत्री आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीस. आता मंत्रीचं काम काय असतं? तर पत्रव्यवहार सांभाळणे. 5व्या क्रमांकाचं पद आहे सरसेनापती. तर सरसेनापती कोण होते? आपण आत्ताच पाहिलं प्रश्नामध्ये, हंबीरराव मोहिते. आणि सरसेनापतीचं काम काय असतं? तर राज्याचे रक्षण करणे. 6व्या क्रमांकाचं पद आहे सुमंत. सुमंत आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर
आणि सुमंतचं काम काय असतं तर परराज्याशी संबंध ठेवणे. 7व्या क्रमांकाचं पद आहे न्यायाधीश, नावामध्येच आहे न्यायदान करणे. आणि न्यायाधीश कोण होते ते निराजी आणि रावजी. निराजी रावजी हे त्यांचं नाव आहे. आणि शेवटचं पद आहे पंडित. तर पंडित होते मोरेश्वर पंडितराव आणि पंडिताचं काम आहे धार्मिक व्यवहार पाहणे. या प्रकारे आपण अष्टप्रधान मंडळ यामध्ये एकूण 8 पदे पाहिलेली आहेत आणि एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर काही प्रश्न तुम्हाला पडले असतील किंवा समजले नसतील तर तुम्ही कमेंट नक्की मला करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.